मित्रांनो, तुम्हा प्रत्येकांचं मी प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत करत आहे की आजची सुंदरशी वेळ प्रभूने आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये जोडलेली आहे आणि या वेळामध्ये परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करूया। आणि जे वचन आहे नवीन करारामध्ये तीताला पत्र याचा अध्याय 2 वचन 11 ते 15 या समयामध्ये आम्ही वाचणार आहोत। तीतुस चॅप्टर 2 वर्स 11 to 15, तीताला पत्र याचा अध्याय 2 आणि वचन 11 ते 15 या समयामध्ये आम्ही वाचणार आहोत। कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे। तो आपल्याला असे शिकवतो की धन्य अशा प्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो प्रभू येशू ख्रिस्त त्याचे गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व अहिक वासनांना नाकारून सांप्रताचा युगात मर्यादेने नीतीने व सुभक्तीने वागावे। त्याने स्वतःला आपल्याकरिता दिले ह्यासाठी की त्यांनी खंडणी भरून आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध ठेवावे। ह्या गोष्टी सांगून बोध कर आणि अधिकारपूर्वक दोष पदरी घाल, कुणी तुला तुच्छ मानू नये असे वाग। आमेन। देवबाप करो हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो। प्रियांनो, या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की पौलाने लिहिलेलं हे पत्र आहे आणि पौलाने तिमोथेचा शिष्य तीता या तीताला हे पत्र त्याने लिहिलं आणि तीताला या पत्रातून ज्या गोष्टीचा बोध त्याने केलेला आहे तो बोध विशेष स्वरूपाचा बोध आहे। आणि ज्यावेळेस आम्ही या वचनातून ऐकतो, या वचनातून आम्हाला सुद्धा बोध होतो। प्रियांनो, एक विशेष स्वरूपाचा बोध या वचनातून आज परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना करू इच्छित आहे की परमेश्वराची अद्भुत कृपा या संबंधीचं आजचं हे वचन आहे। हालेलुया। परमेश्वराची अद्भुत जी कृपा आहे या कृपेसंबंधी परमेश्वर आम्हाला या वचनातून मार्गदर्शन करू इच्छित आहे की ज्या स्वरूपाने परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की पौलाने तीताला या पत्रातून ज्या गोष्टीचा बोध केला हा विशेष स्वरूपाचा बोध आहे। आणि या ठिकाणामध्ये आम्हाला परमेश्वराच्या कृपेबद्दल हे वचन पाहायला मिळतं। वचन 11 आम्ही वाचतो की कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे, तो आपल्याला असे शिकवितो धन्य आशा प्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रताच्या युगात मर्यादेने नीतीने व सुभक्तीने वागावे। त्याने स्वतःला आपल्याकरिता दिले यासाठी की त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी सिद्ध करावे। या वचनामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट मला लक्षात येते की परमेश्वराची कृपा। आम्ही सर्वजण म्हणूया परमेश्वराची कृपा। परमेश्वराची कृपा या संबंधी जर आम्ही पाहिलं तर कृपा काय आहे तर पतित किंवा पापी व्यक्तीवरती परमेश्वराची प्रीती किंवा अनुकूलता प्रगट होणे याला परमेश्वराची कृपा असं म्हटलं जातं। हालेलुया। कृपेसंबंधी आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये काही महत्वपूर्ण गोष्टी पाहायला मिळतात की कृपा आम्हाला प्रत्येकांना वाचवते। हालेलुया, हालेलुया। कृपा प्रत्येक व्यक्तीला वाचवणारी आहे आणि ज्या स्वरूपाने आम्ही परमेश्वराच्या अद्भुत कृपेसंबंधी आम्ही शिकत आहोत, समजून घेत आहोत की परमेश्वराची कृपा जी प्रत्येक मनुष्याला वाचविणारी आहे। सर्वप्रथम आम्हाला पाहायला मिळतं की कृपेच्या द्वारे मनुष्याला परमेश्वराने तारण प्राप्त करून दिलेलं आहे। इफिस 2 वचन 8 आणि 9 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं। इफिसियन चॅप्टर 2 वर्स 8 and 9, इफिस 2 अध्याय वचन 8 आणि 9 आम्ही वाचूया प्लीज। कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे। हालेलुया। आणखी हे तुमच्या हातून झाले आहे असे नाही तर देवाचे दान आहे। कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने झालेले नाही। प्रियांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगत आहे की कृपेच्या द्वारे आम्हा प्रत्येकांचं तारण झालं आहे।
जर परमेश्वराने कृपा केली नसती तर प्रियांनो कुठल्याही मनुष्याचं तारण झालं नसतं. आणि म्हणून या ठिकाणामध्ये या वचनाची स्पष्टता मला येते की कृपेच्या द्वारेच तारण आहे. तारण मनुष्याच्या सत्कर्माने किंवा चांगल्या कृतीने, चांगल्या वागण्याने मनुष्याचं तारण होतं असं नव्हे, तर परमेश्वराची ही कृपा आहे. सर्वप्रथम मनुष्यावरती परमेश्वराची कृपा झाली आणि त्या कृपेच्या द्वारेच परमेश्वराने मनुष्याला तारण प्राप्त करून दिलं. रोम 4 आणि वचन 4 आणि 5 मध्ये सुद्धा या गोष्टी मला पाहायला मिळतात. रोम 5 आणि वचन 20 मध्ये सुद्धा या वचनाची स्पष्टता मला येते की कृपेच्या द्वारेच मनुष्याला तारण प्राप्त झालेलं आहे. रोमन चॅप्टर 4 वर्स 4 and 5, रोमन चॅप्टर 5 वर्स 20. त्याच प्रकारे पियानो विश्वासणाऱ्यांना तारण कशासाठी परमेश्वराने देऊ केलेलं आहे या संबंधी आम्ही पाहूया की विश्वासणाऱ्यांना परमेश्वराने तारण कशासाठी प्राप्त करून दिलं. या संबंधी परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला मिळतं. एक वचन आम्ही वाचूया की प्रगटीकरण 1 आणि वचन 5 मध्ये की येशूच्या रक्ताच्या द्वारे पापापासून आम्हाला प्रत्येकांना शुद्ध करण्यासाठी परमेश्वराने प्रत्येक विश्वासणाऱ्यांना तारण प्राप्त करून दिलेलं आहे. प्रगटीकरण 1 आणि वचन 5, रिव्होल्यूशन चॅप्टर 1 वर्स 5. आणि विश्वसनीय साक्षी मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजाचा अधिपती येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो. तो आपल्यावर प्रीती करीतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हा आम्हाला पातकातून मुक्त केले. हालेलुया. सो आम्हाला प्रत्येकांना कृपा परमेश्वराने प्रदान केलेली आहे. ती कृपा प्रत्येक व्यक्तीला का बरं दिली की प्रत्येक व्यक्तीला तारण मिळावं. आणि तारण कशासाठी या संबंधीने वचन आम्हाला सांगतं की प्रत्येक पापी व्यक्तीला रक्ताच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे पियानो प्रत्येक व्यक्तीला शुद्धता किंवा प्रत्येक व्यक्तीला पापातून मोकळीकता मिळावी, मुक्तता मिळावी, यासाठी पियानो प्रत्येक व्यक्तीला जो येशू ख्रिस्तावरती विश्वास करतो त्या विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तारण मिळावं. आणि ते तारण यासाठी की प्रत्येक व्यक्तीला पापातून मुक्तता मिळावी. तीतला पत्र अध्याय 2 आणि वचन 14 मी वाचतो की प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने जे तारण दिलेलं आहे की त्याने स्वतःला आपल्याकरिता दिले यासाठी की त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामासाठी तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. सुप्रियांनो, आम्हाला प्रत्येकांना त्याने तारण दिलं. प्रत्येकांना तारण यासाठी प्राप्त करून दिलं की आमच्या प्रत्येकांच्या पापापासून त्याने मला प्रत्येकांना मोकळीकता द्यावी, त्याने मला शुद्धता प्रदान करावी. आणखी प्रियांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की विश्वासणाऱ्यांना किंवा जगातील प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने तारण का दिलं तर या संबंधी वचन आम्हाला वाचायला मिळतं. रोम 6 आणि वचन 23 मध्ये की पापाच्या दंडातून आम्हाला प्रत्येकांना कायमची सुटका मिळावी. हालेलुया. रोमन चॅप्टर 6 वर्स 23, रोम 6 आणि वचन 23 काय सांगत आहे. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वकालिक जीवन आहे. हालेलुया. की प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला किंवा ज्यावरती परमेश्वराची कृपा झालेली आहे अशा प्रत्येक व्यक्तीला देवाचं कृपादान प्राप्त होऊन त्याला ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन त्याला मिळावे. सो या ठिकाणामध्ये वचन स्पष्टतेने आम्हाला सांगत आहे की आम्हाला प्रत्येकांना ख्रिस्ताच्या द्वारे सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. कृपा आमच्यावरती झाली, कृपेच्या द्वारे आम्हाला तारण मिळालं आणि तारणाच्या द्वारे आम्हाला प्रत्येकांना पियानो सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. योहान 10 आणि वचन 27 ते 29 आम्हाला काय सांगता मी पाहूया. जॉन चॅप्टर 10 वर्स 27 to 29. योहान 10 वचन 27 ते 29. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ते माझ्या मागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. पित्याने मला जे दिले आहे ते सर्वहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहोत. तो या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगत आहे की सार्वकालिक जीवन त्या प्रत्येकांना मिळतं की जो प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी, प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द ऐकतो त्याला. हालेलुया. जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालतो, कारण आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमचा उत्तम मेंढपाळ आहे, आम्ही त्याचे मेंढर आहोत. आणि मेंढर या नात्याने आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या वाणी व्यतिरिक्त दुसरी कुठलीही वाणी, कुठलेही शब्द आम्हाला ऐकता कामा नाही. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने जी शिकवण दिली, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मेंढरांना जी
गोष्ट शिकवली पियानो, त्या व्यतिरिक्त पियानो आम्हाला दुसरी कुठलीही वाणी, कुठलेही शब्द आम्हाला ऐकता येता कामा नये. आणि या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगत आहे की जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी ऐकतो त्या प्रत्येकांना सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणजे त्याने आम्हाला प्रत्येकांना पापाच्या दंडातून कायमची सुटका त्याने आम्हाला प्रत्येकांना प्राप्त करून दिली आहे, यासाठी की आम्हाला प्रत्येकांना स्वर्गामध्ये स्थान मिळावं. हालेलुया. योहान कुशुवर्तमान 14 अध्याय वचन 1 ते 3 आम्हाला काय सांगत आहे? जॉन चॅप्टर 14 वर्स 1 to 3. योहान 14 वचन 1 ते 3. तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयात जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्या जवळ घेईल, ह्यासाठी की तेथे मी आहे तेथे तुम्हीही असाल. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये पियानो मला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावं. प्रभू येशू ख्रिस्ताची या शिकवणीतून एक महत्त्वपूर्ण गोष्ट आम्हाला लक्षात येते की आमचं अंतकरण अस्वस्थ आणि भयभीत असू नये. मनुष्याचं अंतकरण अस्वस्थ आणि भयभीत या कारणाने आहे की ज्या मनुष्याला शाश्वती नाही की तो मरण पावल्यानंतर त्याला काय मिळेल. हालेलुया. जीवनामध्ये किंवा या जगामध्ये जगत असताना प्रियानो, आमच्या जीवनामध्ये असलेल्या समस्या, अडचणी, दुःख, निराशा, आपत्ती, विपत्ती, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आमच्या जीवनामध्ये आहे प्रियानो. यापेक्षा मनुष्याच्या जीवनामध्ये तो मरण पावल्यानंतर पियानो त्याच्या आत्म्यासंबंधी पियानो मनुष्याला जास्त चिंता आणि काळजी लागून राहते. आणि ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन आम्हाला या ठिकाणामध्ये स्पष्टतेने सांगत आहे की तुमचे अंतकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. का बरं? कारण मनुष्याच्या जीवनामध्ये पियानो प्रभू येशू ख्रिस्ताने जी शिकवण दिलेली आहे की देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या बरोबर घेऊन जाईल, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. सो प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की जी परमेश्वराने आमच्यावरती कृपा केलेली आहे त्या कृपेच्या द्वारे आम्हाला प्रत्येकांना तारण मिळावं. त्या तारणाच्या द्वारे पियानो आम्हाला प्रत्येकांना पापातून मुक्तता मिळावी आणि आम्हाला प्रत्येकांना पापाच्या दंडापासून कायमची मोकळीकता मिळून ज्या ठिकाणामध्ये पियानो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्या ठिकाणामध्ये आम्हाला स्थान मिळावं, आम्हाला सुद्धा जागा मिळावी. सो परमेश्वराची जी अद्भुत कृपा आहे या संबंधी आम्ही हे वचन पाहत आहोत. परमेश्वराने जी अद्भुत कृपा मनुष्याच्या जीवनामध्ये केलेली आहे. सुप्रियांनो, यासाठी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की मनुष्याच्या वरती पियानो परमेश्वराने जी कृपा केलेली आहे की ती कृपा यासाठी की प्रत्येक व्यक्ती वाचवल्या जावा. परंतु पियानो त्या संबंधी आणखी एक वचन आम्हाला सांगतं की मनुष्याला नव्याने जन्मणं आवश्यक आहे. नवीन जन्म मनुष्याचं होणं आवश्यक आहे. योहान कुशुवर्तमान याचा अध्याय 3 आणि वचन 3 मध्ये जॉन चॅप्टर 3 वर्स 3 वाचूयात. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हास खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. हालेलुया. आणखी वचन 7 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका. हालेलुया. सो निकोदेमसनी जो एक पुरुषांपैकी एक अधिकारी होता, यहुदांचा एक अधिकारी होता आणि या निकोदेमसनी प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताला जाणून घेण्यासंबंधी त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या घरी त्याने आमंत्रित केलं. आणि आमंत्रित केल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताला तो एक प्रश्न विचारतो. त्याचा प्रश्न आहे की गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करिता ती देव आपल्या बरोबर असल्या वाचून करिता येत नाही. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मले वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. नवीन जन्म होणं फार गरजेचं आहे. आणि हा नवीन जन्म जोपर्यंत मनुष्याचा होत नाही तोपर्यंत तो देवाच्या राज्यामध्ये प्रियानो त्याला प्रवेश मिळू शकत नाही. त्याला प्रियानो खऱ्या अर्थाने परमेश्वराने जी कृपा देव केलेली आहे त्या कृपेचा अनुभव त्याच्या जीवनामध्ये येऊ शकत नाही. हालेलुया. आणि आणखी 7 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगतो म्हणून आश्चर्य मानू नका. हालेलुया. बऱ्याच वेळेस प्रियानो या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की नवीन जन्म मी कसा घ्यावा.
परंतु परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये स्पष्टतेने आम्हाला सांगत आहे की नवीन जन्म होणं आवश्यक आहे. आणि तो नवीन जन्म कसा? पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी पाण्याने आणि आत्म्याने त्याचा जन्म होणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. ही गोष्ट दुर्लक्षित करून पियानो मुळीच चालू शकत नाही. अनेक वेळेस हाही विचार येतो की मग जर प्रभू येशू ख्रिस्त या गोष्टी सांगत आहे तर मग त्या चोराला प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटच्या वेळामध्ये त्याने संधी कशी दिली की ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला म्हटलं की तू आज माझबरोबर सुखलोकात असशील. त्याचा तर बाप्तिस्मा झाला नाही. त्याने तर अनेक प्रकारचे खून केले, अनेक प्रकारचे दरोडे त्याने टाकले, अनेक प्रकारच्या चुका त्याने आपल्या जीवनामध्ये केल्या. परंतु त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने कसं म्हणलं की तू आज माझबरोबर सुखलोकात असशील. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला सर्वस्वी अधिकार आहे की कोणाला स्वर्गामध्ये घ्यायचं आणि कोणाला स्वर्गामध्ये नाही घ्यायचं. परंतु शेवटच्या वेळामध्ये त्याला मिळालेली ती एक उत्तम संधी, त्या संधीला प्रियांनो त्याने ओळखून प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. आम्हाला प्रियांनो आजच्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त संधी देत आहे की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची खरी ओळख करून घ्यावी की येशूच प्रभू आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला पित्याने मेलेल्यातून जिवंत केलं आहे. हा आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास ठेवावा आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या मुखाने कबूल करावं की येशू प्रभू आहे. सो प्रियांनो, आम्ही त्या शेवटच्या संधीचा आम्ही कदापिही वाट पाहता कामा नये. आम्हाला माहिती नाही की आम्हाला शेवटची संधी मिळेल की नाही. हालेलुया, संधी आज आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तारणाचा दिवस आजच आहे. आजच प्रियांनो आम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार करावा आणि नवीन जन्म आमचा झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यामध्ये आमचा प्रवेश मुळीच होऊ शकत नाही. बऱ्याच वेळेस आम्हाला वाटत असेल की परमेश्वर योजना करेल, परमेश्वर ठरवेल, परमेश्वराने जर माझ्या मनामध्ये विचार टाकला तर मी बाप्तिस्मा घेईल. नाही, परमेश्वर आपल्यापर्यंत त्या गोष्टी आणतो. निर्णय आम्हाला घ्यावा लागेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर आम्ही निर्णय घेतला नाही तर काय होईल? वेळ निघून जाईल. आमचा वेळ कधी संपेल आम्हाला माहिती नाही. निर्णय घेण्यासंबंधी आम्ही स्वतः कारणीभूत आहोत. या संबंधी परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टतेने काही गोष्टी सांगतं. त्या वचनाची सुद्धा आम्ही स्पष्टता आम्ही पुढे पाहणार आहोत. निर्णयासंबंधी सुद्धा मी पाहूया. सो आता आमच्या मूळ विषयाकडे आम्ही येऊया की परमेश्वराची जी अद्भुत कृपा आहे या संबंधी की परमेश्वराची कृपा प्रत्येक मनुष्याला वाचवते. आणि त्याच प्रकारे प्रियांनो, परमेश्वराच्या कृपेच्या द्वारेच आपल्याला प्रत्येकांना परमेश्वर त्याच्या वचनातून शिकवतो. आत्म्याचे योग्य त्याच्या वचनाच्या द्वारे. सो सर्वप्रथम आम्ही पाहूया की परमेश्वर त्याच्या कृपेच्या द्वारे आपल्याला काय काय शिकवतो. सो जीवनात ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये नकारात्मक येणाऱ्या ज्या गोष्टी आहे याबद्दल सुद्धा तो शिकवतो. आम्ही काय टाळलं पाहिजे. हालेलुया, आम्ही काय टाळलं पाहिजे या संबंधी सुद्धा परमेश्वर प्रत्येक त्याच्या कृपेच्या द्वारे प्रियांनो विश्वासणाऱ्यांना तो शिकवतो. काय शिकवतो? नकारात्मक येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी टाळण्यासाठी सुद्धा शिकवतो. पहिली गोष्ट आम्ही पाहूया की कोणती गोष्ट तो शिकवतो तर अधार्मिकता, की जी देवाचा गौरव करणारी नसेल अशी प्रत्येक गोष्ट परमेश्वर त्याच्या वचनातून प्रत्येक अनुयायांना, प्रत्येक त्याच्या लेकरांना तो शिकवतो. पहिले करिंथ अध्याय 10 आणि वचन 31 आम्ही वाचूया. 1 Corinthians chapter 10 verse 31. पहिले करिंथ 10:31 वाचा. पहिले करिंथ 10:31. यास्तव तुम्ही खाता पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. हालेलुया, हालेलुया. सो या ठिकाणामध्ये वचन स्पष्टतेने आम्हाला सांगत आहे की आम्ही जे काही करीतो ते कशासाठी? हालेलुया. सो काही जण असे आहेत की ते म्हणतात की दारू पिणं तर कुठं सांगितलंच नाही की तुम्ही दारू पिऊ नका. वचनामध्ये असं कुठंच दिलं नाही की दारू पिऊ नका. परंतु या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन काय सांगतं परत एकदा वाचूयात. 10:23. पहिले करीन 10:31 मध्ये. यास्तव तुम्ही खाता पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. हालेलुया. तुम्ही जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. आता एखादा व्यसन करणारा व्यक्ती तो खरंच एकदम स्थिर राहतो का? नाही. तो काय करतो, तो काय बोलतो, काय वागतो हे त्यालाच माहिती नसतं. परंतु या ठिकाणामध्ये जर आम्ही एकीकडे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करतो आणि आमच्या जीवनामध्ये व्यसन आहेत तर त्या कारणाने प्रियांनो जर देवाचा गौरव होत नसेल
तर प्रियानो ती गोष्ट आम्हाला अधार्मिकतेकडे घेऊन जाणारी आहे. परंतु या ठिकाणामध्ये पौलाने काय म्हणलेलं आहे की तो म्हणत आहे की तुम्ही खाता पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. हालेलुया. जर त्या गोष्टीच्या द्वारे जर देवाचा गौरव होत नसेल, त्या गोष्टीच्या द्वारे जर परमेश्वराच्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताला जर पियानो गौरव मिळत नसेल, तर ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये होता कामा नये. हालेलुया. हालेलुया. कुठलंही व्यसन असेल, कुठलीही अशी गोष्ट असेल जी खाण्याची असेल, पिण्याची असेल, जर त्या गोष्टीच्या द्वारे जर परमेश्वराचा प्रभूचा गौरव होत नसेल, तर ती गोष्ट आम्ही सोडून दिलेली बरी. कारण वचन स्पष्टतेने सांगत आहे. कारण पौल काय म्हणत आहे की म्हणून तुम्ही खाता पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. आणि प्रियांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला शिकवतं की कृपेच्या द्वारे आम्हाला काय काय शिकवतं की ख्रिस्ती जीवनामध्ये ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्याची सुद्धा आम्हाला शिकवण देते. अधार्मिकता आमच्या जीवनामध्ये येता कामा नाही. हालेलुया. हालेलुया. अनेक प्रियानो आम्ही विश्वासणारे किंवा ख्रिस्ती लोक पाहतो की जे एकीकडे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करतात आणि एकीकडे प्रियानो चोरून लपून व्यसन सुद्धा करतात. हालेलुया. हालेलुया. परंतु या गोष्टीच्या द्वारे जर प्रियानो परमेश्वराचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताला गौरव मिळत नसेल, तर ही गोष्ट आम्ही सोडून दिलेली बरी आहे की नाही. हालेलुया. आणखी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की आम्हाला काय टाळलं पाहिजे. अधार्मिकता आम्ही टाळली पाहिजे. खाण्या आणि पिण्याच्या द्वारे किंवा आम्ही जे करतो त्या गोष्टीच्या द्वारे जर परमेश्वराचा गौरव होत नसेल, प्रभूचा गौरव होत नसेल, तर ती गोष्ट आम्ही टाळली पाहिजे. आम्ही ती गोष्ट सोडून दिल्या पाहिजे. आणखी एक वचन आम्ही वाचूया. याकूब 4 आणि वचन 4 मध्ये सांसारिक इच्छा या संबंधी वचन आम्हाला काय सांगतं. जेम्स चॅप्टर 4 वर्स 4. याकूब 4 आणि वचन 4 मध्ये या ठिकाणामध्ये वचन काय सांगत आहे. अहो व्यभिचारीनो, जनांची मैत्री ही देवासमोर वैर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय. जो कोणी जगाचा मित्र होण्यास पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे. हालेलुया. सो या संबंधी आणखी एक वचन आम्हाला सांगतं. 1 योहान 2 आणि वचन 15 मध्ये सेम या गोष्टी या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतील की आम्ही जगाबरोबर मैत्री करू नये. कारण वचन स्पष्टतेने सांगतं की जगाबरोबर केलेली मैत्री ही देवाबरोबर केलेलं वैर आहे. हालेलुया. 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 आणि जर देवाबरोबर जर वैर केला जातं तर त्या व्यक्तीवरती परमेश्वराची कृपा होऊ शकते का. सो परमेश्वराचं वचन स्पष्टतेने आम्हाला सांगत आहे की त्याने आम्हाला या जगाबरोबर मैत्री किंवा जगावरती आम्हाला प्रेम करायला सांगितलेलं नाही. एक वचन आम्ही वाचूया. 1 योहान 2 आणि वचन 15. 1 जॉन चॅप्टर 2 वर्स 15. जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जगावर व जगातील गोष्टींवरती प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. हालेलुया. जर आम्ही जगावरती प्रीती करतो, जगातल्या गोष्टीवरती प्रीती करतो, तर त्या व्यक्तीच्या ठाई पित्याचं प्रेम नाही. व्यसन करणं म्हणजे तो व्यक्ती जगातल्या गोष्टींवरती प्रीती करतो. जगातील प्रियांनो, जगातील अशा गोष्टी की ज्या गोष्टीवरती जो व्यक्ती ओढवला जातो, जो व्यक्ती जगी गोष्टीमध्ये गुरफटलेला असतो, त्या व्यक्तीच्या ठाई पित्याचं प्रेम नाही, असं स्पष्टतेने वचन आम्हाला सांगत आहे. हालेलुया. आणि जर ख्रिस्ताची प्रीती, परमेश्वराचं प्रेम आणि पित्याची प्रीती जर त्या व्यक्तीच्या ठाई नाही, तर प्रियांनो ख्रिस्त सुद्धा त्याच्यावरती अनुग्रह करू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. सो प्रियांनो, परमेश्वराने आमच्यावरती कृपा केलेली आहे, परमेश्वराने आमच्यावरती अनुग्रह केलेला आहे, तो यासाठी की आम्ही सांसारिक जी इच्छा आहे, या सर्व सांसारिक इच्छा किंवा जगावरचं प्रेम प्रियांनो आम्ही पूर्णपणे टाळून द्यावं किंवा आम्ही सोडून द्यावं. कारण या गोष्टीच्या द्वारे आम्हाला या नकारात्मक गोष्टी आमच्या आत्मिक जीवनावरती परिणाम करणार असतात. आणि जर या नकारात्मक गोष्टी आमच्या आध्यात्मिक गोष्टीवरती परिणाम करतील, तर प्रियांनो अनेक अशा आशीर्वादापासून आम्ही मुकल्या जाऊ. अनेक अशा देवाच्या कृपा आणि सामर्थ्यावरती, शांतीवरती परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत की या गोष्टी आम्ही टाळल्या पाहिजे. अधार्मिकता, सांसारिक जी इच्छा आहे किंवा जगिक जे प्रेम आहे या संबंधी. हालेलुया. आणखी की परमेश्वर त्याच्या कृपेच्या द्वारे आम्हाला अनेक गोष्टीची शिकवण देत आहे किंवा शिक्षण देतो की ख्रिस्ती जीवनामध्ये
आम्ही सकारात्मक गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही करायला पाहिजे. आणि काय करायला पाहिजे या संबंधी वचन आम्हाला सांगत आहे. बघूयात आम्ही की आम्ही काय करायला पाहिजे ख्रिस्ती जीवनामध्ये. ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन जगत आहोत त्या वेळामध्ये की आम्ही शांतता आपल्या जीवनामध्ये आम्ही राखली पाहिजे. हालेलुया. की जी शांतता आमच्या आत्मिक जीवनामध्ये फार महत्वाची ठरेल. कलसेकरास पत्र याचा अध्याय 3 वचन 5 ते 10. कोलोसियन चॅप्टर 3 वर्स 5 to 10. कलसेकरास पत्र अध्याय 3 आणि वचन 5 ते 10. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव जीवे मारा, म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्तीपूजा म्हणावे, यात जीवे मारा. त्यामुळे देवाचा कोप आज्ञाभंगाच्या पुत्रावर होतो. तुम्ही पूर्वी त्या वासनात जगत होता, त्यामध्ये तुम्ही वागत होता. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, मुखाने निंदा करणे व शिवीगाळ करणे ही सर्व आपसापासून दूर करा. एकमेकांबरोबर लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृती सुद्धा काढून टाकली आहे आणि जे नवा मनुष्य त्यास अस्तित्वात आणणाऱ्यांच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला अंगी ल्याला आहात. प्रियानो, या ठिकाणामध्ये पौलाने कलसेच्या या मंडळीला या पत्रातून ज्या गोष्टीची शिकवण दिली ती फार महत्वपूर्ण आहे. काय म्हणले त्याने? तर तुम्ही पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्तीपूजा म्हणावे, हे जीवे मारा. काय करायचंय? या सर्व गोष्टी जीवे मारायच्या. जर या गोष्टी जीवे मारल्या नाही तर या गोष्टीचा प्रभाव, या गोष्टीचा परिणाम आत्मिक जीवनावरती झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. सकारात्मकतेच्या गोष्टीची शिकवण विश्वासणाऱ्यांना मिळते ज्या वेळेस तो कृपा त्या व्यक्तीवरती झालेली असते. अनेक वेळेस प्रियांनो आम्ही पाहतो की एखादा व्यक्ती ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो प्रियांनो, त्याच्यामध्ये सुरुवातीला आणि नंतरहून त्याच्यामध्ये फार मोठा फरक अनेक जण पाहतात आणि ते म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये इतका फरक कसा झाला? तो फरक ज्यावेळेस तो व्यक्ती सकारात्मकतेने परमेश्वराच्या वचनाची स्वीकृती आपल्या जीवनामध्ये करतो आणि त्यानुसार तो आपल्या जीवनामध्ये ज्या जगिक गोष्टी आहे किंवा त्याच्या जीवनावरती असलेला जो परिणाम जगिक आहे त्या प्रत्येक गोष्टीला तो जीवे मारतो. पहिली गोष्ट जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना, लोभ या सर्व गोष्टी मूर्तीपूजा म्हणावेत आणि या सर्व गोष्टीला जीवे मारण्यासंबंधी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की त्यामुळे देवाचा कोप होतो. हालेलुया. जर या गोष्टी जीवनामध्ये आहे तर प्रियांनो या गोष्टीचा परिणाम हा होतो की देवाचा कोप त्या व्यक्तीवरती होतो आणि तो कोप प्रियांनो थोडा थोडा नाही होत. परमेश्वराचा कोप प्रियांनो, जर परमेश्वराचा कोप जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर पाहिला तर ज्या ज्या व्यक्तीवरती परमेश्वराचा कोप झाला प्रियांनो तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. हालेलुया. परंतु ज्या व्यक्तीवरती परमेश्वराने कृपा केली, परमेश्वराने त्या व्यक्तीवरती कृपेवरती कृपा केली. हालेलुया. सो म्हणून प्रियांनो परमेश्वराची कृपा आमच्या जीवनामध्ये होणं फार गरजेची आहे. परमेश्वराचा कोप होता कामा नये. कोप आणि कृपा बराचसा शब्द प्रियांनो या साम्यतेजवळ येतो लिहिण्यामध्ये, परंतु कृपा महत्वाची आहे. हालेलुया. कोप नव्हे. हालेलुया. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये ज्या प्रकारे वचन आम्हाला पुढे बघायला मिळतं की तुम्हीही पूर्वी त्या वासनात जगत होता तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता, परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. या शारीरिक जगिक गोष्टी आहे, परंतु या ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये, विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये या गोष्टीचा परिणाम कसा होतो? देवाच्या कोपाच्या द्वारे. हालेलुया. हालेलुया. एकीकडे परमेश्वराचा कृपा ही माहिती आहे आणि एकीकडे जर जगिक गोष्टी ज्या आम्हाला आत्मिकरित्या संपवणाऱ्या आहेत किंवा ज्या मूर्तीपूजाच्या ज्या गोष्टी आहे, जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना, लोभ या गोष्टी जर आहे तर प्रियांनो त्या गोष्टीच्या द्वारे देवाचा कोप त्या व्यक्तीवरती होतो आणि तो कोप या कारणाने होतो, क्रोधाच्या कारणाने, संताप, दुष्टपणा, निंदा, मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे.
हालेलुया. लाबाडी परमेश्वराला चालत नाही. जर आत्मिकरित्या आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे आणि लबाडी जर आमच्या जीवनामध्ये आहे, तर पियांनो परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की त्या व्यक्तीच्या ठाई पियांनो आणखी नवीन मनुष्याचा जन्म झालेला असं नाहीये. आणखी वचन सांगतं, आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रति रूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे. हालेलुया. आम्ही नवीन मनुष्याला धारण करणं गरजेचं आहे. आणि नवीन मनुष्य कोणी माहिती आहे? तो नवीन मनुष्य प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. हालेलुया. आम्ही प्रत्येकाने प्रभू येशू ख्रिस्ताला धारण करावं आणि ही सकारात्मकता आमच्या जीवनामध्ये आवश्यकता आहे. आम्ही काय करावं याची शिकवण कृपेच्या द्वारे आम्हाला मिळते, आणि आम्ही काय करू नये ही सुद्धा शिकवण पियानो कृपेच्या द्वारेच मिळते. आम्ही काय करू नये आणि काय करायला पाहिजे या दोन गोष्टी जर समजल्या, आमचं आत्मिक जीवन पियानो नक्की उन्नतीत होईल. बऱ्याच वेळेस पियानो हा गोंधळ असतो की काय करायला पाहिजे आणि काय करू नये हे समजतच नाही. हालेलुया. काय टाळलं पाहिजे आणि काय स्वीकारलं पाहिजे, काय करायला पाहिजे, या गोष्टी ज्या व्यक्तीला कळायला पियानो त्याचं जीवन आम्हाला व्यवस्थित सुटसुटीत आम्हाला पाहायला मिळतं. हेही करावं आणि तेही करावं, त्या व्यक्तीचं जीवन गोंधळलेलं असतं. परंतु ज्या व्यक्तीला परमेश्वराची कृपा प्राप्त झालेली आहे त्या व्यक्तीला या गोष्टीची स्पष्टता येते की त्याने काय टाळलं पाहिजे आणि काय करायला पाहिजे. सो या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगत आहे की आमच्या जीवनामध्ये शांतता पाहिजे, आमच्या जीवनामध्ये या गोष्टीचा बदल पाहिजे की आमच्या जीवनातील या सर्व मूर्ती पूजेच्या गोष्टी, जार कर्म, अमंगळपणा, काम वासना, कुवासना, लोभ, या सगळ्या गोष्टीचा आम्ही त्याग करावा. आणि त्याच प्रकारे आपल्या जीवनातील क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा, मुखाने शिवीगाळ करणे या सर्व आपणापासून दूर कराव्या आणि लबाडी करणं त्या व्यक्तीने टाकून द्यावं. आणखी एक वचन आम्ही वाचूया. 2 करिंथ 5:17 मध्ये, 2 Corinthians chapter 5 verse 17, 2 Corinthians 5:17. म्हणून ह्यापुढे त्याला म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. हालेलुया. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. आम्ही प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती आहोत. आणि नवीन उत्पत्ती म्हणल्यानंतर नवीनच सगळ्या गोष्टी पाहिजे. जुन्या गोष्टी कुठल्याच नको, लबाडी नको, अमंगळपणा नको, दुष्टपणा नको, आणि कुठल्या प्रकारचा लोभ नको, कुठल्या प्रकारची प्रियानो दुष्ट गोष्टी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नको की जी गोष्ट जुन्या मनुष्यामध्ये होते. आम्ही नवीन मनुष्य धारण करणं फार गरजेचं आहे, आणि तो नवीन मनुष्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणखी आम्ही वचन पाहतो की तो आम्हाला आणखी काय शिकवतो, तर तो आम्हाला शिकवतो प्रामाणिकपणा आणि नीतिमत्वता. एक वचन आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही या संबंधी आपल्या सहकार्यांबरोबर या प्रामाणिकपणाने किंवा नीतिमत्तेने आम्ही आमचं जीवन जगणं फार गरजेचं आहे. रोमकरास पत्र याचा अध्याय 12 आणि वचन 17 ते 21, रोमन चॅप्टर 12 वर्स 17 to 21, रोमकरास पत्र याचा अध्याय 12 आणि वचन 17 ते 21 वाचा. वाईटाबद्दल वाईट अशी कुणाची फेड करू नका. सर्व मनुष्याच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. प्रियजन हो, सूड उगू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. उलट पक्षी तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावायला दे, तहानेला असल्यास त्याला प्यावायला दे. कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखऱ्याची रास करशील. वाईटाने जिंकल्या जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. हालेलुया. सो पावलाने रोमच्या मंडळीला या पत्रातून ज्या गोष्टीची शिकवण दिली, या गोष्टीची शिकवण आमच्या जीवनामध्ये फार गरजेची आहे. काय म्हणलंय? वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. अनेक वेळेस ज्या वेळेस आम्ही व्यावहारिकरित्या आमच्या जीवनामध्ये आम्ही या जगामध्ये जगत आहोत, या गोष्टीचा अनुभव आपल्या जीवनामध्ये अधिकतेने येतो की आपल्या बरोबर जर कोणी वाईट वागलं तर आम्ही सुद्धा म्हणतो की माझ्या इतकं कोणीच वाईट नाही. हालेलुया. 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 माझ्या इतकं कोणी वाईट नाही,
माझ्या वाट्याला जाऊ नका. परंतु या ठिकाणामध्ये पौलाने रोमच्या मंडळीला या पत्रातून जी गोष्ट शिकवण दिली ती फार महत्वपूर्ण आणि एक वाजवी अशी त्यांनी शिकवण दिली की वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका, सर्व मनुष्याच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. ज्या व्यक्तीवरती परमेश्वराची कृपा झालेली आहे त्याला या गोष्टीची शिकवण, प्रियांनो, सकारात्मकता शिकवण त्याला मिळते. ही शिकवण प्रत्येक विश्वासणाऱ्यांना मिळते. परंतु प्रियांनो, जो व्यक्ती या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो त्याच्यावरती असलेली कृपा परमेश्वराची ऑटोमॅटिकली दूर होते. परंतु या शिकवणीकडे जो व्यक्ती आत्मकेंद्रित होतो, जो व्यक्ती या गोष्टीची शिकवण आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो आणि प्रियांनो तो आपल्या जीवनामध्ये बदल घडवत चालतो, त्याच्यावरती परमेश्वराची कृपा अधिक होते. आणि वचन काय सांगत आहे, कोणत्या गोष्टीची शिकवण दिलेली आहे की वाईटाबद्दल वाईट अशी परतफेड करू नका. शक्य तर सर्व माणसाबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. हालेलुया. आपल्या सहकार्यांबरोबर कसं वागायचंय या संबंधीची शिकवण या वचनातून दिलेली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता सहकारी परिवारामध्ये सुद्धा आहे, सहकारी कामाच्या ठिकाणी आहे, सहकारी व्यवसायाच्या ठिकाणी आहे, सहकारी नातेवाईकांमध्ये आहे, सहकारी आपल्या नगरामध्ये, आपल्या वस्तीमध्ये, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये सुद्धा आहे. आणि त्यांच्या बरोबर आम्ही या व्यवहाराने वागावं. आणि हा व्यवहार आमचा कसा असला पाहिजे? शांतीने, सात्विकतेने. आणखी काय म्हणलं की प्रियजन हो, सूड उगू नका तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. सूड उगवण्याचं काम किंवा सूड घेण्याचं काम कोणाचं आहे? परमेश्वराचं आहे. परंतु अनेक वेळेस विश्वासणारे जर सूड बुद्धीने वागायला लागले तर जगातल्या लोकांमध्ये आणि त्या लोकांमध्ये की जे सूड उगवणार आहेत त्यांच्यामध्ये काही फरक नाही राहत. परंतु वचन काय सांगत आहे की सूड उगू नका तर देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. परमेश्वराच्या क्रोधाला वाट द्यायचं आम्हाला. परमेश्वर पाहून घेईल. परंतु असंही म्हणू नका का परमेश्वर तुला पाहून घेईल. हालेलुया, हालेलुया. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला एका ठिकाणी सांगतं की कोणाचा नाश होऊ नये, कोणाचाही नाश होऊ नये. आणि जर त्या व्यक्तीसाठी आम्ही नाशाचं कारण ठरतो तर त्या आत्म्याचा झाडा सुद्धा परमेश्वर आमच्याकडनं घेईल. बोलूया यीशू की हालेलुया. म्हणून परमेश्वराच्या वचनाला दुधारी तलवार म्हणलंय की आम्ही परमेश्वराच्या हाती त्याला देऊन टाकावं. परंतु एकीकडे आम्ही प्रार्थना करावी की परमेश्वरा त्या व्यक्तीचा बचाव होऊ दे. कारण सूड घेणं परमेश्वराच्या हाती आहे. परमेश्वराला कसा सूड घ्यायचा परमेश्वराला माहिती आहे. कोणत्या वेळामध्ये कोणती गोष्ट त्या व्यक्तीसाठी करायची परमेश्वराला चांगलं माहिती आहे. परंतु आमच्या आत्मिक जीवनामध्ये, ख्रिस्ती जीवनामध्ये विश्वासाचं जीवन आम्ही जगत असताना आम्ही सात्विकतेने, आम्ही प्रामाणिकतेने, आम्ही नीतिमत्वतेने आमचं जीवन आम्ही जगावं. आणि या ठिकाणामध्ये सांगितल्यानुसार परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की लीनतेने आम्ही एकमेकांबरोबर आम्ही वागावं. मत्तई 22 वचन 39 आम्हाला काय सांगत आहे? मॅथ्यू चॅप्टर 22 वर्स 39. मत्तई 22:39. मत्तई 22:39 वाचा. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. हालेलुया. स्वतःसारखी प्रीती कर. आपल्या शेजाऱ्यावरती स्वतःसारखी प्रीती कर. आपले जे सहकर्मी आहे, जे आपल्या बरोबर आहे, प्रियानो, त्या प्रत्येकांवरती आम्ही स्वतःसारखी प्रीती करायला पाहिजे. बऱ्याच वेळेस आपल्याला राग येत असेल, आपल्या मनासारखं जर एखादी गोष्ट घडली नाही तर बऱ्याच वेळेस आपल्याला राग येतो. आपण एकीकडे विचार करतो की मी या व्यक्तीबरोबर इतकं प्रेमाने, इतका सद्भावनेने मी वागतो, या व्यक्तीबरोबर मी चांगलं वागतो, तरी सुद्धा हा व्यक्ती माझा द्वेष करतो किंवा माझ्या विचारासारखं मला पटेल अशा गोष्टी हा व्यक्ती का करत नाही. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की आम्ही जगापासून वेगळे केलेले आहोत. आमच्या ठाई जी ख्रिस्ताची कृपा आहे, ख्रिस्ताचं जे प्रेम आहे, त्या गोष्टी त्या व्यक्तीला नाहीये. परंतु त्या गोष्टीची जाणीव एक ना एक दिवस त्या व्यक्तीला नक्की प्रभू करून देईल. हालेलुया. सो मत्तई 5 वचन 16 काय सांगत आहे? मत्तई 5:16. मॅथ्यू 5:16 वाचा.
त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. हालेलुया. सो पित्याचं गौरव करण्यासाठी आम्ही काय करावं? सत्कर्म करावे. आणि सत्कर्म काय आहे? आपली जी सहकारी आहेत त्या सहकार्याबरोबर आम्ही काय वागतो, काय बोलतो, काय आचरण आमचं आहे, या सगळ्या गोष्टी त्यावरती अवलंबून आहे. नसता आम्ही छोट्या मोठ्या कारणावरून चिडचिड करतोय, रागवतोय, शिव्या देतो, शाप देतोय, तर आमच्या वागण्याने, आमच्या बोलण्याने प्रियानो देवाचा गौरव होईल का? ते सत्कर्मे आहे का? हालेलुया, हालेलुया. परंतु ख्रिस्ताच्या ज्या वेळेस परमेश्वराची कृपा आमच्या जीवनावरती होते प्रियानो, ख्रिस्ती लोकांना, ख्रिस्ती व्यक्तींना, विश्वासणाऱ्यांना सकारात्मकतेने प्रियानो या गोष्टीची शिकवण मिळते. त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी शांतता बाळगावी, त्यांनी प्रामाणिकतेने आणि नीतिमत्वतेने त्यांनी आपलं काम आपल्या सहकार्यांबरोबर चांगल्या प्रकारे त्यांनी करावं. आणखी एक वचन आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही परमेश्वराचं प्रभूचं स्तवनामध्ये आम्ही कायम रममान असलं पाहिजे. आम्हाला कृपेच्या द्वारे या गोष्टीची शिकवण मिळते की आम्ही काय करायला पाहिजे आणि काय करावं, काय करायला नाही पाहिजे. आम्ही पाहिलं की आम्ही काय टाळलं पाहिजे. अधार्मिकता आम्ही टाळली पाहिजे, सांसारिक इच्छा, जगिक इच्छा आम्ही टाळल्या पाहिजे. आणि त्याच प्रकारे पियानो आम्हाला कृपेच्या द्वारे काय शिकवण मिळते? तर पियानो आम्हाला कृपेच्या द्वारे आम्हाला शांततेची शिकवण मिळते, आम्हाला मोठा बदल करण्याची शिकवण मिळते. आम्ही प्रामाणिकपणे आणि नीतिमत्वतेने प्रियानो आमच्या सहकार्यांबरोबर प्रियानो आम्ही वागावं याबद्दलची शिकवण आम्हाला मिळते. आणि त्याच प्रकारे प्रियानो कृपेच्या द्वारे आणखी आम्हाला काय शिकवण मिळते? तर ही तिसरी गोष्ट की आम्हाला प्रत्येकांना प्रभूच्या स्तवनामध्ये रममान राहण्यासंबंधीची प्रियानो शिकवण मिळते. कलसेकरासपत्र अध्याय 3 वचन 15 ते 17 मी वाचूया. कलसे 3 वचन 15 ते 17. कोलोसियन चॅप्टर 3 वर्स 15 to 17. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो. परस्पर सर्व ज्ञानाचे शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे गीते, आध्यात्मिक गायने, कृपेच्या प्रेरणेने गा. आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. हालेलुया. सो आणखी महत्वपूर्ण गोष्ट की आम्हाला प्रभूच्या स्तवनामध्ये रममान असण्यासंबंधीची शिकवण आम्हाला मिळते, कारण आमच्यावरती प्रभूची कृपा झालेली आहे. जर आमच्यावरती परमेश्वराची कृपा झाली नसती तर पियानो आम्ही प्रभूच्या स्तवनामध्ये रममान झालो नसतो. आम्ही जग आणि जगातल्या गोष्टीमध्ये रममान झालो असतो. आजच्या वेळामध्ये, आजच्या दिवशी सुद्धा तुम्हाला अनेक कामं असतील, परंतु तुम्हाला ती इच्छा आणि त्या गोष्टीची प्रेरणा प्रभूने त्याच्या कृपेच्या द्वारे दिली आणि त्याच कारणाने तुम्ही प्रभूच्या स्तवनासाठी, त्याच्या महिमेसाठी, त्याच्या गौरवासाठी आणि वचनातून ऐकण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आला. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. ही परमेश्वराची कृपा आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये वचनाची जी महत्वपूर्ण शिकवण कलसईच्या मंडळीला प्रियानो पौल करत आहे की ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण करण्यात आले आहे. तुम्ही कृतज्ञ असा. कृतज्ञ असणं फार गरजेचं आहे. कृतज्ञता असणं म्हणजे काय? कृतज्ञ असणं म्हणजे काय? हालेलुया. उपकाराचं स्मरण ठेवणं. जी उपकार परमेश्वराने आमच्यावरती केली की आम्हाला प्रत्येकांना त्याने पापातून मोकळीकता दिली आणि आम्हाला सार्वकालिक जीवन, स्वर्गीय जीवन देण्यासंबंधीची परमेश्वराने आमच्यावरती कृपा केली. आता मी नरकाचे वाटेकरी नाहीये, तर आम्हावरती जी कृपा परमेश्वराने केली की आम्हाला सार्वकालिक जीवन त्याने देऊ केलेलं आहे आणि आम्ही स्वर्गीय जीवनाची वाटचाल आम्ही करतोय. सो या गोष्टीबद्दल आम्ही कृतज्ञ असलं पाहिजे. आमच्या अंतःकरणामध्ये उपकार स्मरण असलं पाहिजे की परमेश्वरा, तू आमच्यावरती जी कृपा केली त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. हालेलुया. कृतज्ञ. जर एखाद्या व्यक्तीने आम्हाला मदत केली तर आम्ही त्या व्यक्तीबद्दल कायम आदरभाव बाळगतो की या व्यक्तीने माझ्या जीवनामध्ये या संकटाच्या वेळामध्ये, दुःखाच्या वेळामध्ये, अडचणीच्या वेळामध्ये त्यांनी मला मदत केली. त्या व्यक्तीबद्दल आम्ही कृतज्ञ असतो. त्याचं उपकाराचं स्मरण आम्हाला असतं. याला कृतज्ञ असणं असं म्हणलं जातं.
हालेलुया. सो आम्ही आमच्या जीवनामध्ये कृतज्ञ असलं पाहिजे आमच्या परमेश्वराबद्दल. ख्रिस्ताने वचन दिल्या, वचन तुम्हामध्ये भरपूर राहो, ख्रिस्ताचे वचन आपल्यामध्ये भरपूरच राहो. परस्परास सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. आमच्या अंतःकरणामध्ये काय पाहिजे? काय पाहिजे? स्तोत्रे पाहिजे आणि परमेश्वरा संबंधीची गीते पाहिजे. जर स्तोत्र आम्हाला मुखपाठ आहे, जर गीता आम्हाला येतात, तर प्रियांनो आम्ही दुःखी असू, आम्ही चिंतित असू, ते गीत आम्हाला आठवेल, ते वचन आम्हाला आठवेल, किंवा ते स्तोत्र आम्हाला आठवेल की ज्या वेळामध्ये ज्या गोष्टींची आम्हाला गरज आहे. हालेलुया. म्हणून बऱ्याच वेळेस म्हणलं जातं, शिकवलं जातं, सांगितलं जातं की वचन पाठ करा. हालेलुया. हे वचन आम्हाला प्रोत्साहित करणारे असतात. हे वचन प्रियांनो आमच्या दुःखाचं निरासन करणारे असतात. हे वचन प्रियांनो आम्हाला आठवण करून देतात की ज्या समयामध्ये ज्या प्रकारे प्रियांनो एखाद्या व्यक्तीचं पोट दुखतंय तर त्याला प्रियांनो त्या प्रकारची गोळी दिली जाते. ज्यावेळेस त्याचा हात दुखतोय तर त्या प्रकारची गोळी त्याला दिली जाते. ज्यावेळेस इंटरनल जो त्रास त्याला आहे त्या वेळामध्ये ज्या गोळीची किंवा ज्या औषधीची गरज आहे प्रियांनो ती औषध त्याला दिल्या जातं आणि त्याला बरं वाटतं, आराम वाटतो. त्या प्रकारे आत्मिकरित्या प्रियांनो आम्ही चिंतित आहोत तर प्रियांनो आम्हाला जी वचन पाहिजे प्रियांनो त्या वचनाची आठवण होते आणि आम्हाला एकदम शांतता आम्हाला जाणवते. प्रियांनो ज्या वेळेस ज्या गोष्टींची आवश्यकता आत्मिकरित्या आम्हाला आहे, ओझा आहे, चिंता आहे, काळजी आहे, आजार आहे, समस्या आहे, अडचणी आहे, निराशा आहे, प्रियांनो ज्या गोष्टीची समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवते आणि त्या वेळामध्ये देवाच्या वचनाचं आम्हाला स्मरण होतं, त्या वचनाचं प्रियांनो त्या वेळामध्ये आम्हाला शांतता मिळते. बोलू येशू मसीह की, येशू मसीह की. ज्याला झोप आले, हालेलुया, जरा जाग करा त्यांना. बोलू येशू मसीह की, हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. एक चित्ताने एक मनाने आम्ही परमेश्वराचं वचन ऐकतो आणि परमेश्वराची इच्छा आहे की आमच्यावरती त्याची अधिक कृपा व्हावी. हालेलुया. परमेश्वराची कृपा आमच्या जीवनामध्ये पुरी आहे आणि म्हणून या ठिकाणामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचं स्तवन कायम असावं आणि त्या स्तवनामध्ये प्रियांनो आम्ही रममान असावं. स्तोत्रे आम्ही गावी आणि गीते आम्ही गावी, आध्यात्मिक गायनाने कृपेच्या प्रेरणेने मी गावं आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभूच्या नावाने करा. आमचं बोलणं असेल, आम्ही जे काही करतो ते सर्व काय करायचंय? येशू ख्रिस्ताच्या नावाने करायचंय. हालेलुया. जर आम्हाला एखादं काम आम्ही घेतो आणि आम्ही म्हणतो की मी येशूच्या नावामध्ये हे काम मी करतोय, आम्ही कधीच वाईट कामाला हात लावणार नाही. हालेलुया. वाईट गोष्टी आम्ही कधीच हाती घेणार नाही. आम्ही जर गाडीवर बसतो आणि आम्ही म्हणतो की मी गाडी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात चालवतोय, हालेलुया, ती गाडी वाईट ठिकाणी जाईल का? आमचं बोलणं जर प्रियांनो चांगलं, आम्ही म्हणतो की मी हे जे बोलतोय हे देवाच्या गौरवाने येशू ख्रिस्ताच्या नावात मी बोलत आहे, ते आमचं बोलणं सुद्धा वाईट होणार नाही. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणामध्ये हा जो बोध आहे आम्हाला प्रत्येकांना ख्रिस्ताच्या स्तवनामध्ये रममान असण्यासंबंधीची शिकवण आम्हाला देत आहे. आणखी एक वचन मी पाहतो 2 कोरिंथ 10:5 मध्ये, 2 कोरिंथियन चॅप्टर 10 वर्स 5, 2 कोरिंथ 10:5 मध्ये वाचा. 2 कोरिंथ 10:5. तर्कवितर्क व देवविषयक, 2 कोरिंथ 10:5 वाचा. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मानविण्यास लावतो. ओके, ठीक आहे, ठीक आहे. Thank you, Jesus. सो प्रियांनो, एका ठिकाणी परमेश्वराचं वचन स्पष्टपणे आम्हाला सांगतं की परमेश्वराने ज्यावेळेस जगाची निर्मिती परमेश्वराने केली, सर्वप्रथम जी गोष्ट परमेश्वराने केली, सर्वप्रथम त्याने या जगामध्ये जी गोष्ट केली, त्याने उत्पत्ती 1 आणि वचन 3 आणि 4 जर आम्ही वाचलं तर या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगत आहे, तेव्हा देव बोला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले.
काय केले? काय केले? वेगळे केले. सो परमेश्वराने वेगळं केलं. प्रकाश आणि अंधकाराला वेगळं केलेलं आहे. हालेलुया. प्रकाश आणि अंधकाराला परमेश्वराने काय केलेलं आहे? वेगळं केलं आहे. आम्हाला जगातून त्याने वेगळं केलं आहे. आणि जर त्याने मला जगातून वेगळं केलं आहे तर अंधकाराच्या कुठल्याही गोष्टी आमच्या जीवनामध्ये असता कामा नये. प्रकाशाच्या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असाव्या. आणि प्रकाशमान कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्याचा प्रकाशाच्या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असल्या पाहिजे. बोलो येशू मसीह की. जरा तोंड उघडून बोला जोरदार. येशू मसीह की. हालेलुया. हालेलुया. जरा दोन्ही हात वरती करा. जोरदार टाळ्या वाजत प्रभूच्या गौरवासाठी. सो आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रत्येकाने प्रभूच्या स्तवनामध्ये आम्ही रममान असलं पाहिजे. त्याने आम्हाला या जगातून वेगळं केलं आहे. अंधकाराच्या कुठल्याही गोष्टी आमच्या जीवनामध्ये असता कामा नाही. अंधकाराच्या गोष्टी की ज्या गोष्टी प्रियांनो आम्हाला पापाकडे घेऊन जातील, ज्या गोष्टी प्रियांनो आम्हाला नरकाकडे घेऊन जातील. आणि या गोष्टी त्याच व्यक्तीच्या जीवनामध्ये होतात जो व्यक्ती प्रियांनो आम्हाला काय करायचं आणि काय करायचं नाही या गोष्टीची ज्या व्यक्तीला समज येत नाही तोच व्यक्ती जगातल्या गोष्टीमध्ये रममान होतो. परंतु प्रभूने आम्हाला वेगळं केलं आहे. आम्ही जगाचे नाही. आम्ही म्हणूया मी जगाचा नाही तर मी प्रभूचा आहे. मी जगाचा नाही तर मी प्रभूचा आहे. मी प्रभू येशूचा आहे. जरा जोरदार टाळा प्रभूसाठी. सो जर आम्ही जगाचे नाही, जर आम्ही प्रभूचे आहोत तर प्रभू सारख्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये पाहिजे. प्रकाशासारख्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये पाहिजे. पाहिजे की नाही? की जगातल्या गोष्टी पाहिजे? त्याने आम्हाला जगातून वेगळं केलं आहे. सो कृपेच्या द्वारे तो आम्हाला शिकवण देतो. काय काय शिकवण देतो? की आम्हाला कोणत्या गोष्टी नकारात्मक गोष्टी आहे की ज्या आम्हाला टाळायच्या आहे. अधार्मिकता आणि संसारिक इच्छा आम्हाला टाळायच्या आहे. या गोष्टी सोडून द्यायच्या. त्याच प्रकारे तो आम्हाला सकारात्मक गोष्टीची शिकवण देतो की आम्ही काय करायला पाहिजे. आमच्या जीवनामध्ये शांतता पाहिजे. आमच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे. आमच्या जीवनामध्ये नीतिमत्वता पाहिजे. आम्ही प्रत्येक जण प्रियांनो प्रभूच्या स्तवनामध्ये रममान असणारे आम्ही पाहिजे. त्यानंतर आम्ही पाहूया की कृपेच्या द्वारे त्याने आम्हाला या जगापासून वेगळं केलं आहे. हालेलुया. कृपेच्या द्वारे प्रभूने आम्हाला या जगापासून वेगळं केलं आहे. आम्ही पाहतो की त्याने आम्हाला या जगातून वेगळं केलेलं असताना त्याने आम्हाला जगातून वेगळं का केलं? कधी या गोष्टीचा विचार आम्ही केला का? आमचे विचार आणि जगातल्या लोकांचे विचार का बरं जुळत नाही? जुळतात का? जुळतात का? नाही जुळत. का जुळत नाही? ओके गुड. आम्ही निवडलेले लोक आहोत. परंतु प्रियांनो परमेश्वराने किंवा प्रभूने आम्हाला या जगातून वेगळं का केलं? ओके प्रभू येशू वेगळा आहे. ठीक आहे. आणखी कारण त्याने मला यासाठी वेगळं केलं की आम्ही त्याच्याकडे पाहत राहावं कारण तो येत आहे. हालेलुया. हालेलुया. कारण आम्ही जगातल्या लोकांबरोबर जर आम्ही रममान झालो, जगातल्या विचाराबरोबर आम्ही एक झालो, जगातल्या लोकांबरोबर आमची एक विचारधारणा झाली तर आम्ही ख्रिस्ताकडे पाहू शकणार नाही. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं योहान कुशुवर्तमान 14 वचन 1 ते 3. जॉन चॅप्टर 14 वर्स 1 to 3 वाचूयात. योहान 14 वचन 1 ते 3. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहे. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्या जवळ घेईन, ह्यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असाल. हालेलुया. सो मी प्रत्येकाला प्रियानो प्रभू येशूच्या रक्ताच्या द्वारे त्याने या जगातून वेगळं केलं. त्याने वेगळं आम्हाला या जगातून का केलं? कारण आता मी प्रकाशाची प्रजा आहोत. ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन आम्ही उत्पत्ती अध्याय 1 आणि वचन 3 आणि 4 2 आणि 3 मध्ये आम्ही वाचलं की परमेश्वराने अंधकार आणि प्रकाशाला वेगवेगळं केलं. आणि अंधकार आणि प्रकाश यांना वेगवेगळं यासाठी केलं की आता आम्ही प्रत्येक जण प्रकाशाची प्रजा म्हणून आम्ही जगावं. आणि प्रकाशाची प्रजा म्हणून आम्ही जगत असताना आम्ही कायम त्याने आम्हाला वेगळं यासाठी केलं की आम्ही येशू ख्रिस्ताकडे पाहत राहावं.
येशू ख्रिस्ताकडे आम्ही पाहावं, कारण तो लवकर येत आहे. आणि या संबंधी प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवण दिली की ज्या ठिकाणामध्ये तो आहे त्या ठिकाणी आम्ही सुद्धा असावं. जर आमची आत्मिक जी दृष्टी आहे प्रियांनो, जर ती जगी गोष्टीकडे लागली तर प्रियांनो प्रभू केव्हा येईल आणि केव्हा तो निघून जाईल आम्हाला कळणार नाही. आणि जर तो येतोय यासाठी जर प्रियांनो आम्ही तत्पर राहू तर प्रियांनो आम्ही तयारीला लागू. हालेलुया, हालेलुया. आणखी एक वचन आम्ही वाचूया. पहिले थिस्सलुनी 4 वचन 13 ते 18. फर्स्ट थिस्सलुनीस चॅप्टर 4 वर्स 13 to 18. पहिले थिस्सलुनी 4 वचन 13 ते 18 वाचूयात. पहिले थिस्सलुनी याचा अध्याय 4 वचन 13 ते 18. बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखे तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्याद्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्यांच्याबरोबर आणील. प्रभूच्या वचनानुसार आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या उघाडीत जाणार नाही. कारण आज्ञाध्वनी, आद्यद्विदूतांची वाणी व देवांची तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहे ते पहिल्यांदा उठवतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघरूढ असे अंतरात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभू जवळ राहू. म्हणून ह्या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा. या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगत आहे की कारण आज्ञाध्वनी, आद्यदेवदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठवितील. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. जर ख्रिस्ताकडे आम्ही पाहत राहिलो, ख्रिस्ताकडे जर आम्ही पाहतो तरच प्रियांनो आम्ही आमची आत्मिक तयारी करू. हालेलुया. नसता आत्मिक तयारी होईल का? होईल का? जसा एखादा घरामध्ये जर वाढदिवस करायचा आहे तर तो वाढदिवसाचा जो दिवस आहे तर त्या संबंधीची तयारी केली जाते की आता 1 महिना बाकी राहिला, काय काय तयारी करायला पाहिजे. जर पहिला वाढदिवस आहे किंवा 5वा वाढदिवस करायचा तर मोठ्या प्रमाणामध्ये केला जायचा आहे. आणि जर तो वाढदिवस मोठ्या प्रमाणामध्ये करायचा आहे, अनेक पाहुणे मंडळीला बोलवायचं, तर 1 महिन्या अगोदर कशी तयारी करायची, काय काय तयारी करायची. सो सर्वप्रथम प्रियांनो कार्ड तयार करणं, त्याच प्रकारे लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करणं, लागणाऱ्या एक वस्तूंची प्रियांनो खरेदी करण्यासाठी प्लॅन केला जातो. जशी जशी तयारी केली जाते, जसा जसा दिवस जवळ येतो प्रियांनो तशी तशी त्या तयारीची गती वाढते. बरोबर आहे की ऐन वेळेला गडबड गोंधळ होऊ नये, सर्व कार्यक्रम कसा व्यवस्थित व्हावा, एकदम चांगला व्हावा, कोणी नाव ठेवू नये. ऐन वेळेला जर धावपळ झाली तर काय होईल, लोक नाव ठेवतील. आणि जो कार्यक्रम आम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे आणि पाहुणे मंडळीची सुद्धा अव्यवस्था होऊ नये या मागचा तो उद्देश असतो. सगळ्यांना सगळी व्यवस्था चांगल्या प्रकारे आम्हाला करता यावी यासाठी हॉल घेतला जातो किंवा लॉन घेतला जातो आणि त्या प्रकारचं कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं. त्या स्वरूपाने प्रभूची इच्छा आहे की ज्या वेळेस आम्हाला माहिती की आमचं प्रभू लवकर येतोय, परंतु ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ती जीवन आम्ही जगतो आणि ख्रिस्ताकडे जर आम्ही पाहत नाही, ख्रिस्ताकडे जर आमचं अंतःकरण लागलेलं नाही तर जग आणि जगातल्या विचाराकडे आम्ही गुरफटून राहू आणि सैतान याच गोष्टी करतोय. हालेलुया. आत्मिकरित्याची जी जागरूकता पाहिजे ती जागरूकता ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या वेळामध्ये राहत नाही ज्या वेळेस तो जग आणि जगातल्या गोष्टीमध्ये बांधला जातो. एक सत्यता मी तुम्हाला सांगेल, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की स्वर्गामध्ये पुस्तक आहेत, जीवनाचं पुस्तक आहे, पुस्तक आहे की ज्या परमेश्वराने अखिल सृष्टीची निर्मिती केली त्या परमेश्वराने स्वर्गामध्ये जीवनाचं पुस्तक ठेवलेलं आहे आणि पुस्तके म्हणलेले पुस्तके, राईट.
हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक आम्हाला त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये आमच्या नावाची नोंद कन्फर्म करण्यासाठी सहाय्यक आहे. परंतु या पुस्तकाला किंवा या पवित्र शास्त्राला नष्ट करण्याचं काम सैतान फार धूर्तपणे करतोय. ते या स्वरूपाने की आज अनेक विश्वासणाऱ्यांच्या मोबाईलमध्ये सॉफ्ट कॉपी बायबल आहे, परंतु हे नामनेश करण्याचं काम सैतान फार धूर्ततेने चतुराईने करतोय की ऑटोमॅटिकली प्रियांनो जो विश्वासणारा आहे पवित्र शास्त्रापासून तो दुरावला जाईल. आणि पवित्र शास्त्र जर आमच्याकडे नाही तर तितक्या गंभीरतेने सुद्धा आम्ही पवित्र शास्त्र वाचन करणार नाही. वाचू का? मोबाईलमध्ये खरंच, आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये खरंच प्रियांनो पवित्र शास्त्र आहे. किती वेळेस आम्ही दिवसातून ते वाचन करतो आम्हालाच माहिती आहे. याचा हिशोब मी घेणार नाहीये. मोबाईलमध्ये असलेलं बायबल प्रियांनो, त्यामध्ये जी शब्द रचना आहे आणि पवित्र शास्त्रामध्ये जी शब्द रचना आहे यामध्ये नक्कीच तुम्हाला कुठे ना कुठे फरक जाणवेल. आणि प्रियांनो, तो फरक सैतान धूर्ततेने करून घेत आहे त्या लोकांकडनं. परंतु पवित्र शास्त्रामध्ये जे लिखाण आहे किंवा ज्या गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत प्रियांनो, त्या जशाच तशा आहेत. एक महत्वपूर्ण गोष्ट मी तुम्हाला सांगेल की जे यहुदी लोक आहेत त्यांच्या तोरा या पुस्तकांची जी रचना आहे ती रचना ते आज सुद्धा प्रियांनो हस्तलिखित करतायत आणि ते जतनही करतायत. प्रिंटही होतंय, परंतु त्याच प्रकारे हस्तलिखित सुद्धा प्रियांनो काही त्यांचे या तोराला प्रियांनो ते जतन करत आहे. आम्ही प्रत्येकाने प्रियांनो पवित्र शास्त्र जतन करणं गरजेचं आहे. जर या गोष्टीकडे आम्ही जर दुर्लक्ष केलं आणि फक्त मोबाईल मध्ये जर आम्ही गुंतवून राहिलो, आम्हाला वाटतं की आमच्या मोबाईल मध्ये पवित्र शास्त्र आहे, मी ते कधीही वाचू शकेल, ठीक आहे, परंतु आम्ही जर पवित्र शास्त्राकडे दुर्लक्ष करतो तर प्रियांनो आम्हाला समजणार नाही की या पवित्र शास्त्रामध्ये आणि मोबाईल मध्ये असलेल्या बायबलच्या त्या सॉफ्ट कॉपीमध्ये काय फरक करण्यात आलेला आहे आम्हाला कधी लक्षात येणार नाही. सैतान धूर्ततेने प्रियांनो ते आमच्यापासून नामनेश करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ती वेळ फार दूर असणार नाहीये की येणाऱ्या 30 ते 40 वर्षामध्ये पवित्र शास्त्र आमच्या हातामध्ये असणार नाही. परंतु ज्या व्यक्तीकडे पवित्र शास्त्र नाही त्याचं आत्मिक जीवन किंवा आध्यात्मिक जीवन हे नामनेश झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. ही तितकी सत्यता आहे. कारण पवित्र शास्त्रामध्ये ही गोष्ट नमूद केलेली आहे की स्वर्गामध्ये आज सुद्धा पुस्तके आहेत. या सर्व टेक्नॉलॉजी परमेश्वराने दिल्यात, परंतु या टेक्नॉलॉजीचाच उपयोग करून, तंत्रज्ञानाचाच उपयोग करून सैतान आमच्यापासून पवित्र शास्त्र धूर्ततेने तो दूर करत आहे. परंतु आम्ही या गोष्टी जाणून समजून आमचं वैयक्तिक बायबल आम्ही बाळगणं गरजेचं आहे, बाळगायलाच पाहिजे. हालेलुया. हजारो रुपयाचा, 50-50 हजार रुपये, लाख रुपयांचा प्रियांनो आम्ही मोबाईल घेतोय, परंतु एक 300-400 रुपयाचं पवित्र शास्त्र घ्यायला आम्हाला प्रियांनो फार जड वाटतं, नको, फार महाग आहे. हालेलुया, हालेलुया. सैतान धूर्ततेने प्रियांनो आम्हाला आत्मिकरित्या कसं दूर करून घेतो प्रियांनो आम्हाला लक्षात येत नाही. विचार त्यावेळेस केला जातो ज्यावेळेस प्रियांनो आम्हाला वचन वाचायचंय, वचन आमच्याजवळ वाचलं पाहिजे. आणि सैतान प्रियांनो हे विचार आमच्या अंतःकरणामध्ये टाकून प्रियांनो तो आम्हाला प्रभूपासून दूर कधी घेऊन जातो आम्हाला लक्षात येत नाही. कारण त्याला माहितीये की यांच्याकडे पवित्र शास्त्र असलं म्हणजे हे वाचतील, वाचलं तर यांचं रक्षण होईल. हालेलुया. आणि सैतानाला हेच करू द्यायचं नाहीये. अनेक जणांकडे वैयक्तिक मोबाईल आहेत, परंतु विचारलं तर प्रियांनो वैयक्तिक बायबल अनेक जणांकडे नसतील सुद्धा. ही सत्यता आहे, ही सत्यता आहे. आणि धूर्ततेने सैतान या गोष्टीचा प्रियांनो तांत्रिकरित्या तो वापर करून अनेकांना नरकाच्या वाटेकडे तो घेऊन जात आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं माझ्या लोकांचा नाश होत आहे ज्ञानाभावी. कारण लोकांना प्रियांनो, विश्वासणाऱ्यांना सुद्धा वचन वाचायला वेळ मिळत नाहीये. मोबाईल तासन तास पाहतील पण वचन वाचायला जमतच नाहीये. त्याच मोबाईल मध्ये बायबल सुद्धा आहे परंतु ते सुद्धा वाचायला जमत नाही, कारण बोरिंग वाटतंय ना. हालेलुया. पण रील्स पाहायला आणि रील्स बनवायला प्रियांनो बोरिंग कदापि वाटत नाही.
ही सत्यता आहे. परंतु ज्या व्यक्तीला परमेश्वराने सकारात्मकतेने प्रियांनो कृपेच्या द्वारे परमेश्वर जर शिकवण देतो, तर तो व्यक्ती जग आणि जगातल्या गोष्टीवरती तो कदापि प्रेम करणार नाही. स्वतःवरती सुद्धा जास्त प्रेम करणं प्रियांनो ही मूर्तीपूजाच आहे. हालेलुया, मूर्तीपूजा आहे. आणि परमेश्वराला या गोष्टी कदापि आवडत नाही. आणखी पाहूया की वचन की आम्ही स्वतःला तयार करावं. पहिले योहान 3 आणि वचन 1 ते 3 मध्ये सुद्धा ही गोष्ट सांगितली आहे. प्रगटीकरण 22 आणि वचन 20 आम्ही वाचूया. रिव्होल्यूशन चॅप्टर 22 वर्स 20, प्रगटीकरण 22:20 वाचूयात. वाचा. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा पवित्र जनावर बरोबर असो. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये वचनात आम्हाला एक महत्वपूर्ण गोष्ट लक्षात येते की आम्हाला प्रत्येकांना प्रभूची कृपा आमच्या जीवनावरती आहे. परंतु प्रियांनो, वचन आम्ही या ठिकाणामध्ये वाचतो प्रगटीकरण 22 आणि वचन 20 मध्ये या गोष्टीविषयी साक्ष देणारा म्हणतो, होय मी लवकर येतो. हालेलुया, हालेलुया. प्रभू लवकर येतोय आणि तो लवकर येत आहे यासाठी आम्ही तयार असलं पाहिजे, आम्ही जागृत असलं पाहिजे. आणि जागरूकता आणि तयारी कशाने होईल? याच्याद्वारे होऊ शकत नाही. वचनाच्या द्वारे आमची तयारी होऊच शकत नाही. आम्हाला जरी कळालं की आमच्यावरती कृपा झालेली आहे, पण ही कृपा आम्हाला लक्षात येण्यासाठी आम्हाला वचनच वाचावं लागेल, समजूनच घ्यावं लागेल, याचं मननच करावं लागेल, स्तोत्रे पाठ करावे लागेल, गीत पाठ करावे लागेल, अंतकरणामध्ये साठवावे लागतील. कारण हे वचन आमच्यापासून प्रियांनो हिरावून घेण्यासाठी सैतान आज सुद्धा प्रियांनो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक जण प्रियांनो याचा उपयोग होत आहे की अनेकांना वैयक्तिकरित्या बायबल सुद्धा नाही येत. हालेलुया. सो आम्हाला जागरूकतेची गरज आहे, आम्हाला तयारीची गरज आहे. मत्ते 24:44 वाचा. मॅथ्यू 24 वर्स 44, मत्ते 24:44. म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. हालेलुया. काय म्हणलंय? काय म्हणलंय? परत एकदा वाचा. म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. म्हणून सिद्ध असा. सिद्ध असणं म्हणजे काय? तयार असणं. आणि तयार असलेल्याच व्यक्तींना, लोकांना प्रभू घेऊन जाणार आहे. हालेलुया. आणि तयार नसणाऱ्यांना स्थानच नाहीये. हालेलुया. जे तयार आहेत तेच जातील आणि जे तयार नाही ते राहतील. आणि जे राहतील त्यांना कुठं राहावं लागेल? अग्नीमध्ये, नरकाच्या अग्नीमध्ये. वचनाची स्पष्टता या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्ताने या गोष्टी सांगितलेल्या आहे की म्हणून तुम्ही सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. आम्हाला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. पण त्यासाठी आम्हाला तयार असणं गरजेचं आहे. जो तयार आहे तो घेतला जाईल आणि जो तयार नाही तो इथंच राहील, सोडून दिला जाईल आणि त्याची फार भयंकर दुर्दशा होईल. बोले येशू मसीह की हालेलुया. सो कृपेच्या द्वारे त्याने आम्हाला प्रत्येकांना वेगळं केलं आहे. कशासाठी? की आम्ही ख्रिस्ताकडे पाहत राहावं. सो आम्ही तयार असावं आणि तयारीच्या द्वारे पियानो आम्ही ख्रिस्ताबरोबर घेतले जाणार आहोत. सो आणखी गोष्ट की आम्हाला त्याने कृपेच्या द्वारे वेगळं केलेलं आहे. या संबंधी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, कारण आपल्याला प्रत्येकांना त्याने विशेष लोक बनवलेला आहे. तो विशेष लोक त्याने आम्हाला बनवलेला आहे. पहिले कोरिंथ याचा अध्याय 6 आणि वचन 19 आणि वचन 20. 1 Corinthians chapter 6 verse 19 and 20. पहिले कोरिंथ याचा अध्याय 6 आणि वचन 19 आणि वचन 20 वाचूयात. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हास ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. हालेलुया. या ठिकाणामध्ये पौल जी गोष्ट लिहित आहे की तुमचे शरीर, तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आम्ही विशेष कसे ठरतो माहिती आहे? आम्ही विशेष
कसे ठरतो? त्याने आम्हाला या जगातून वेगळं का केलं? कृपेच्या द्वारे ते आम्हाला वेगळं का केलं? कारण आम्ही ख्रिस्ताकडे पाहत राहावं आणि त्याने मला वैशिष्ट्य किंवा विशेष लोक का बनवलं आणि कसं बनवलं? तर पवित्र आत्मा आमच्या ठाई वास करतो, वस्ती करतो म्हणून. हालेलुया. आम्ही विशेष ठरतो, नसता आमच्यामध्ये वैशिष्ट्य काहीच नाहीये. हालेलुया. त्याने विशेषतः आम्हाला या स्वरूपाने देव केली की आम्ही प्रत्येक जण ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे विकत घेतल्या गेलो आणि त्याद्वारे त्याने आम्हाला प्रत्येकांना पवित्र आत्म्याने त्याने आम्हाला भरवलं. पवित्र आत्मा आमच्या ठाई वस्ती करतो आणि म्हणून या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगत आहे, तुम्ही स्वतःची मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. सो परत एकदा तीच गोष्ट येते की वचन ज्या प्रकारे आम्ही वाचलं की आमच्या शरीराच्या द्वारे, आमच्या खाण्याने, आमच्या पिण्याने, आमच्या कृतीने ख्रिस्ताचा गौरव व्हायला पाहिजे. हालेलुया. सो आमच्यामध्ये जे पवित्र आत्मा वास करतो म्हणून प्रियानो त्याने आम्हाला विशेष प्रकारचे लोक त्याने बनवलेले आहे. सो त्याने मला या जगातून वेगळं केलं. वेगळं का केलं? की आम्ही ख्रिस्ताकडे पाहावं. त्याने मला वेगळं यासाठी केलं की त्याने आम्हाला विशेष लोक बनवलेले आहे. आणखी एक वचन आम्ही वाचूया की त्याने आम्हाला या जगातून वेगळं केलं की आम्ही प्रत्येकाने चांगल्या कामासाठी तो आम्हाला प्रोत्साहित करावं यासाठी. हालेलुया. इफिस 2 वचन 8 ते 10. इफिसियन चॅप्टर 2 वर्स 8 to 10. इफिस 2 अध्याय वचन 8 ते 10 वाचूयात. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी अढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने नाही झाले नाही, आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहो. ती सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजना ठेवू. हालेलुया. या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगत आहे की आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ख्रिस्ताच्या ठाई आम्ही जी हस्तकृती तयार करण्यात आलो ते कशासाठी? ओके. आणखी वचन सांगतं की आम्ही सत्कृत्य करावं. हालेलुया. सो त्याने आम्हाला या जगातून वेगळं का केलं? तर आम्ही सत्कृत्य करावे, आम्ही चांगलं काम करावं, आम्ही सत्कृत्याचं आचरण आमच्या जीवनामध्ये आम्ही करावं. आणि सत्कृत्य जर आमच्या जीवनामध्ये नाही तर देवाचा, प्रभूचा, परमेश्वराचा गौरव होईल का? हालेलुया. एकीकडे ख्रिस्तावरती विश्वास करतो आणि एकीकडे शिव्या शाप देतो. सत्कृत्य आहे का? हालेलुया. लोक म्हणतील काय ख्रिस्ती लोक आहेत चांगले. हालेलुया. हालेलुया. आमच्या मुखातून शिव्या शाप निघता कामा नाही, कारण आम्ही वचन वाचलं की ह्या सगळ्या अमंगळ गोष्टी किंवा या मूर्तीपूजाच्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनातून काढून टाकावे. आठवतंय का वचन? आठवतंय ना? कलचे 3 वचन 5 ते 10 मध्ये ह्या गोष्टी वाचल्या आम्ही. काय काय गोष्टी वाचा जरा परत एकदा. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तीपूजा म्हणावे. हे जीवे मारा, त्यामुळे देवाचा कोप होतो. तुम्हीही पूर्वी त्या वासनात जगत होता, तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता, परंतु तुम्ही क्रोध, संताप, दृष्टपणा, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृत्यासही काढून टाकले आहे, आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्याला तुम्ही धारण केले आहे. ओके. सो या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की आपण प्रत्येकाने क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा, मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करण्यासंबंधीने परमेश्वराचं वचन आम्हाला शिकवतं की आम्ही सत्कृत्यच करावं. सत्कृत्य कोण करू शकतो? ज्याच्या ठाई प्रकाश आहे. आणि दुष्कृत्य कोण करतो? ज्याच्या ठाई अंधकार आहे. हालेलुया. सो आमच्या ठाई अंधकार आहे की प्रकाश आहे? जर प्रकाश आहे तर सत्कृत्य होतील, अंधकार आहे दुष्कृत्य होतील. आणि वचन सांगतं की फळावरून झाड ओळखावं. जे आमच्या मुखातून निघतंय त्यातूनच ओळखून आम्ही घेऊ शकतो, स्वतःला सुद्धा पारखू शकतो, समजू शकतो की आमच्या मुखातून काय निघतंय. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की.
कृत्यातून प्रियांनो या गोष्टी ओळखल्या जाऊ शकतात. परंतु ज्या प्रकारे इफिसच्या पत्रामध्ये आम्ही वाचलं, इफिस 2 अध्याय आणि वचन 8 ते 10 मध्ये, की या ठिकाणामध्ये वचनाची स्पष्टता आम्हाला येते की आम्हाला प्रत्येकांना सत्कृत्य करावे म्हणून ख्रिस्ताच्या ठायी त्याने आम्हाला निर्माण केलेले आहे, असे आपण त्याची हस्तकृत्य आहोत. ती सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवलेली आहे. त्याने योजना करूया, पण त्या योजना आमच्या जीवनामध्ये पूर्णत्वाला जाण्यासाठी प्रियांनो हे करावंच लागेल. वचनाव्यतिरिक्त कुठली गोष्ट आपल्या जीवनामध्ये पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. अल्पज्ञान धोकादायक म्हणतात. हालेलुया. हाफ नॉलेज इज डेंजरस. हालेलुया. जर एखादा व्यक्ती, एखादा डॉक्टर, जर तो डॉक्टरचं शिक्षणच घेतो तर त्याच्याकडे ट्रीटमेंट करायला आम्ही जाऊ का? समजा तुमचा नातेवाईकातला किंवा घरातला एखादा व्यक्ती आहे, तो MBBS ची शिक्षण तो घेतोय आणि पहिल्याच वर्षी येतोय, दुसऱ्याच वर्षी आहे, आम्ही त्याला म्हणू का माझ्यावरती ट्रीटमेंट कर? काय म्हणू? असे फार अनुभव आहेत किंवा असे इन्सिडेंट्स घडलेत की जे डॉक्टरचं शिक्षण घेत आहेत, पहिल्या दुसऱ्या वर्षीच त्यांनी ट्रीटमेंट करायला सुरुवात केली आणि लोक जग सोडून गेले. म्हणजे अर्धवट जे ज्ञान असतं ते धोकादायक आहे याची स्पष्टता आम्हाला येते. आणि म्हणून आमच्याकडे सुद्धा आत्मिकरित्या देवाच्या वचनाचं जर अल्पज्ञान आहे तर ते आमच्यासाठी प्रियांनो धोकादायकच ठरेल. म्हणून याचं अधिकतेने ज्ञान घेणं आम्ही आवश्यक आहे आणि या गोष्टी आम्हाला वचन वाचणं आवश्यक आहे. बोलो येशू मसीह की. वचना व्यतिरिक्त प्रियांनो आम्ही आत्मिकरित्या उन्नतीत होऊ शकत नाही. वचना व्यतिरिक्त प्रियांनो सत्कर्मे आम्ही करू शकणार नाही. वचन आम्हाला वाचणं गरजेचं आहे, वचनाचं मनन करणं गरजेचं आहे. वचनाच्या द्वारेच प्रियांनो आम्हाला कोणते सत्कृत्य करायचं याची स्पष्टता आम्हाला येईल. एक वचन आम्ही वाचूया आणि आम्ही समाप्तीकडे येऊयात. याकोब 2 अध्याय वचन 17 आणि 18 मध्ये, याकोबाचे पत्र याचा अध्याय 2 आणि वचन 17 आणि 18, जेम्स चॅप्टर 2 वर्स 17-18. ह्याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो बरोबर आहे. वाचा. जाता निर्जीव आहे. कोणी म्हणेल, प्रश्न पडला सिस्टर तुम्हाला की जाता कुठून आला इथं? हा बरोबर ना. परंतु या वचनामध्ये ती स्पष्टता दिली आहे की जे जाता आहे, एक जात ज्यावेळेस आम्ही पाहिलंय कधी ना, एक स्थिर असतं आणि वरचं जे जात आहे, वरची जी पाळी आहे ती फिरणारी असते आणि त्या मुठीच्या द्वारे प्रियांनो त्याला फिरवलं जातं आणि त्यामध्ये टाकलेलं जे धान्य आहे त्याचं पीठ बनतं. ज्या गोष्टी आम्हाला करायच्या त्या गोष्टी त्यामध्ये घडतात. परंतु जी खालची पाळी आहे ती कशी असते? घट्ट असते, जमिनीला घट्ट असते आणि वरची फिरणारी असते. सो त्या प्रकारे जर त्याच्यावरती जर त्याला फिरवलं नाही तर ते निर्जीव आहे, पण जर त्याला फिरवलं तर त्याच्यामध्ये जे धान्य टाकलं जातं प्रियांनो, जी प्रक्रिया करण्यासाठी टाकली जाते प्रियांनो, ती प्रक्रिया पूर्ण होते. या ठिकाणामध्ये वचन सांगतं की क्रिया वाचून तो जात्या कसा आहे? निर्जीव आहे. त्याला जर क्रिया जर त्याला ती शक्तीच जर लावली नाही तर ते कसं ठरेल? निर्जीव. परंतु जर त्याच्यावरती आम्ही सजीव हाताने जर त्याला फिरवलं तर ते कसं होईल? त्याच्यामध्ये सुद्धा जिवंतपणा तयार होईल. त्याच प्रकारे ख्रिस्ती जीवन आहे. काय म्हणले त्यामध्ये? कोणी म्हणेल तुझ्या ठाई विश्वास आहे आणि मला क्रिया आहे, क्रिया वाचून तो आपला विश्वास मला दाखवू आणि मी आपला विश्वास माझ्या क्रिया वाचून तुला दाखवील. हालेलुया. क्रिया वाचून आमचा विश्वास आम्ही दाखवू शकतो का? अब्राहामाने जर क्रिया केली नसती तर तो विश्वास योग्य आहे की नाही ही गोष्ट स्पष्ट झाली असती का? नाही. त्याने फक्त म्हणलं असतं, परमेश्वरा तुम्हाला सांगितलं की तुझ्या एकुलत्या एका पुत्राला तू अर्पण कर, परमेश्वरा हा मुलगा तुलाच, मी विश्वास करतो. परंतु त्याने क्रिया दाखवली. काय क्रिया केली त्याने आपल्या एकुलत्या एका मुलाला घेऊन तो मोर्या पर्वतावरती गेला आणि त्या पर्वतावरती त्याने आपल्या मुलाला अर्पण करण्यासाठी सुरा उगारला. ती क्रिया, ती ऍक्शन फार महत्वाची आहे, ती कृती फार गरजेची आहे. आज ख्रिस्ती व्यक्ती विश्वासणारा कृती करण्यापासून प्रियानो धजावतो, कृती करायला तो विसरून जातो. फक्त तो आपल्या विश्वासाने म्हणतो मी ही गोष्ट करेल आणि विसरून जातो की मी कधीतरी एक बोललो होतो. हालेलुया. होतं असं. आम्ही जे बोलतो प्रियानो आम्ही ते करायला पाहिजे. नसता मी न बोललेलं बरं. अनेक वेळेस नवस केला जातो आणि तो नवस विसरला जातो. हालेलुया. अनेक जण म्हणतात की मी दर महिना असं हे करेल, दर महिना मी तसं करेल, किंवा मी ही गोष्ट परमेश्वराच्या कार्यासाठी करेल, मी परमेश्वराच्या
परमेश्वराच्या राज्याच्या वाढीसाठी ही गोष्ट मी करेल, परंतु पियानो अनेक वेळेस ती गोष्ट विसरल्या जाते. परंतु त्याच कारणाने पियानो आमच्या जीवनामध्ये अनेक वेळेस पियानो आमच्या त्या शब्दाच्या द्वारेच पियानो आम्ही न्यायी ठरतो. परमेश्वर न्यायी देव आहे म्हणून न बोललेलं बरं. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. या ठिकाणामध्ये वचन स्पष्टतेने आम्हाला सांगत आहे की आम्ही आमच्या क्रियेनेच आमचा विश्वास दाखवू शकतो आणि क्रिया वाचून आमचा विश्वास स्पष्ट होऊ शकत नाही. आम्हाला आज क्रिया करायची, सत्कर्म करण्यासंबंधी आम्हाला क्रिया करायची, मला बाप्तिस्मा घेण्यासंबंधीची. जर ही क्रिया आम्ही केली नाही तर आमचा विश्वास हा फोल आहे, काहीच उपयोगाचा नाही. फक्त आम्ही गरजेपुरतं प्रभूकडे येतोय इतकीच गोष्ट स्पष्ट त्यातून होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सो परमेश्वराच्या अद्भुत कृपेबद्दल आम्ही समजून घेतलंय की परमेश्वराने मनुष्यावरती अद्भुत कृपा केलेली आहे. ती कृपा की त्या कृपेच्या द्वारे त्याने आम्हाला वाचवलं आणि त्या कृपेमध्ये त्याने आम्हाला तारण प्राप्त करून दिलं. कृपेच्या द्वारे त्याने आम्हाला तारण यासाठी दिलं की येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे त्याने आम्हाला पापापासून आम्हाला शुद्ध करावं. त्या कृपेच्या द्वारे त्याने आम्हाला पापाच्या दंडापासून कायमची सुटका त्याने आम्हाला द्यावी. त्या कृपेच्या द्वारेच त्याने आम्हाला स्वर्गामध्ये स्थान देण्यासाठी त्याने आम्हाला संधी देऊ केलेली आहे. कृपेच्या द्वारेच त्याने आम्हाला प्रत्येकाला नवीन जन्म आम्हाला घेणं आवश्यक आहे, तरच प्रियानो स्वर्गाच्या राज्यामध्ये आमचा प्रवेश होईल. कृपेच्या द्वारे तो आम्हाला शिकवण देतो, आम्हाला नकारात्मक गोष्टीची शिकवण देतो की आम्ही काय टाळलं पाहिजे, की आम्ही अधार्मिकता आम्ही टाळावी, जगिक गोष्टींची इच्छा आम्ही टाळावी, जगिक गोष्टीवरचं असलेलं प्रेम आम्ही टाळावं. प्रियानो त्याच प्रकारे तो आम्हाला कृपेच्या द्वारे शिकवण देतो की आम्हाला सकारात्मक गोष्टीची शिकवण देतो की आम्ही काय करायला पाहिजे. शांतता आम्ही बाळगावी, सहभागिता किंवा आमच्या बरोबर असलेले जे लोक आहेत त्यांच्या प्रियानो जे सहकारी आहेत त्यांच्या बरोबर आम्ही प्रामाणिकतेने वागावं, आम्ही नीतिमत्वतेने आम्ही वागावं आणि या गोष्टी बरोबर प्रियानो आम्ही परमेश्वराच्या स्तवनामध्ये आम्ही रममान असावं या संबंधी त्याने मला शिकवण दिलेली आहे. त्याच प्रकारे की त्याने मला या जगातून त्याने वेगळं केलेलं आहे कृपेच्या द्वारे आणि कृपेच्या द्वारे त्याने मला यासाठी वेगळं केलं की आम्ही प्रत्येकाने कायम प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहत राहावं आणि आम्ही स्वतःची तयारी करावी, आम्ही जागृत असावं. प्रियानो त्याच प्रकारे त्याने आम्हाला कृपेच्या द्वारे या जगातून त्याने वेगळं केलं यासाठी की आम्ही विशेष लोक आम्ही बनावे आणि विशेष लोक या संबंधीने की पवित्र आत्मा त्याने आमच्या ठाई दिलेला आहे. प्रियानो त्याच प्रकारे त्याने मला या जगातून वेगळं केलेलं आहे कृपेच्या द्वारे की आम्ही प्रत्येकाने चांगल्या कामासाठी त्याने आम्हाला प्रोत्साहित करतो आणि जर आम्ही चांगलं काम आमच्या जीवनामध्ये करत नाही तर प्रियानो आणखी आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची खरी कृपा झालेली नाही ही गोष्ट त्यातून स्पष्ट होते. हालेलुया, हालेलुया. सो ज्यावेळेस देवदूताने मरियेची भेट घेतली, सर्वप्रथम देवदूताने तिला काय म्हणलं माहितीये? हे कृपा पावलेली स्त्री आहे. हालेलुया, कृपा पावलेली स्त्री आहे. परमेश्वराची कृपा जर आमच्या जीवनावरती आहे तर सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या जीवनात आशीर्वाद असेल. हालेलुया. म्हणून परमेश्वराची कृपा आमच्या जीवनामध्ये अगोदर होणं फार गरजेचं आहे आणि कृपेबरोबर आमची समृद्धता असणं गरजेचं आहे आणि कृपेबरोबर आमची कृती सुद्धा फार गरजेची आहे. जर आम्ही आमच्या कृतीकडे जर दुर्लक्ष करू तर प्रियानो आमचा विश्वास निष्क्रिय आहे, आमचा विश्वास निर्जीव आहे. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की. सो परमेश्वराची अद्भुत कृपा आम्हा प्रत्येकांवरती परमेश्वर अधिक करो हीच विनंती परमेश्वराकडे आहे. प्रभू परमेश्वर आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित करो. आमेन. जोरदार टाळा प्रभूच्या गौरवासाठी.